या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचे विचार असतात आपण ऐकले ते त्यांच्या हाती कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे, आमचे सहकारी ज्यांचे विचार असतात आपण ऐकले ते भास्करराव जाधव, सत्यजित सिंह फातनकर, श्री रमेश कदम, चिफी नागरी सहकारी पत्र संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक सुभाषराव चव्हाण, महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि हा संबंध एक महोत्सव शेतीच्या संबंधीचा आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते आपले सहकारी प्रशांत यादव, भागातून आलेले शेती आणि शेतीच्या बद्दल आस्था असलेले आव्हान बंधू भगिनी आणि मित्रांनो, अतिशय आनंद आहे. एका वेगळ्या दिशेनं कोकणातील नवी पिढी ही नेण्याचा प्रयत्न आज प्रशांत यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं होतो आहे. मध्यंतरीचं आल्याच्या नंतर वाशीचे विविध प्रॉडक्टच्या संबंधीचं युनिट इथं जे उभं केलं त्याची माहिती घेतली आणि मला स्वतःला आनंद झाला की योग्य दिशेनं जाण्याचं काम या ठिकाणी होत आहे. या देशामध्ये जवळपास 54% अधिक लोक शेतीच्या धंद्यामध्ये आहेत. ते शेती फायद्याची कशी होईल आणि देशाची गरज कशी वाढवता येईल यासाठी काही धोरणात्मक निर्णय हे घेतले गेले आणि त्याचा परिणाम आज देशाचं चित्र बदललं. मला आठवतं आहे माझ्याकडं एकेकाळी महाराष्ट्राचं शेती मंत्री म्हणून काही दिवस काम होतं. केंद्र सरकारमध्ये गेल्याच्या नंतर या क्षेत्राचं काम 10 वर्ष माझ्याकडे होतं आणि मला आठवतं आहे राष्ट्रपती भवनला मी शपथ घेतली आणि घरी आलो. पहिली फाईल माझ्या पुढं आली सचिवाच्या मार्फत आणि त्या फाईलमध्ये प्रस्ताव होता की देशामध्ये 2 महिने पुरेल एवढा गहू आणि तांदूळाचा साठा आहे आणि त्यासाठी हे धान्य आयात करण्याची आवश्यकता आहे. मी अतिशय अस्वस्थ झालो की पहिला प्रस्ताव माझ्या पुढं परदेशातलं धान्य आणा यासंबंधीचा होता. एका बाजूला आम्ही म्हणतो की हा कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आणि असं असताना आम्हाला धान्य आयात करावं लागेल. मी काही सही केली नाही, विचार करत होतो. दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री होते, त्यांचा मला फोन आला कि पवार साहब आपके पास एक फाइल भेजी है, अभी तक क्लियर हुई नहीं. आप देश के अनाज की स्थिति क्या है इसकी इंफॉर्मेशन कलेक्ट करो,
मुझे विश्वास है की आप जल्दी डिसिजन लेंगे आणि एकंदर माहिती घेतल्याच्या नंतर नाईलाजानं धान्य आयात करण्याच्या प्रस्तावाला मान्यता द्यायचं संकट हे माझ्यावर आलं. पण मी ठरवलं असतं ते चित्र बदलायचं. हे चित्र बदलायला जे जे करावं लागेल ते करूया. काय करण्याची आवश्यकता आहे? एक तर शेतकऱ्याला भांडवली गुंतवणूक करण्याची ताकद निर्माण करायची असेल तर त्याला अर्थपुरवठा करायला हवा आहे. अर्थपुरवठ्याचा विचार केला आणि एक गोष्ट लक्षात आली की या देशाच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना एक रोग लागलेला आहे. त्या रोगाचं नाव थकबाकी. कर्ज घेतलेलं आहे, परत करू शकले नाही, ते थकलं, ते थकल्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही आणि भांडवली गुंतवणूक करता येत नाही. आणि म्हणून आम्ही पहिला निकाल हा घेतला की या देशातले उद्योजक यांच्या लाखो कोटी रुपयाची रक्कम हे सरकार अनेक वेळेला माफ करतं, तर ती भूमिका शेतकऱ्यांच्यासाठी का करायची नाही. आणि शेवटी आम्ही लोकांनी निकाल घेतला की संबंध देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावर 71,000 कोटी एवढ्या रकमेचं कर्ज होतं. ते कर्ज माफ केलं. सगळे शेतकरी कर्ज घ्यायला पात्र झाले, त्यांना कर्ज मिळायला लागलं. त्यांनी कर्ज घेतलं आणि शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक. आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, उत्तम दर्जाचं बी बियाणं. गहू असेल, तांदूळ असेल, डाळी असतील, याचं उत्पादन अधिक देईल अशी जात, अशी वाण, मग तो सरकारीच असेल किंवा कसा असेल याचा विचार करण्याची गरज आहे. आणि माझ्या लक्षात माझ्या वाचनामध्ये एक गोष्ट आली होती. त्यांचा काळ देशामध्ये उल्लेख केला गेला तर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्याबद्दल. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट झाली. त्यांच्या कालखंडामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य असताना इंग्रज राज्य करतात त्याचा उल्लेख पंचम जॉर्ज म्हणून केला जातो. त्यांनी भारताला भेट द्यायचं ठरवलं. पंचम जॉर्ज येणार म्हणून मुंबईला त्याच्या स्वागतासाठी समुद्रकिनारी एक कमान बांधली, ज्याला आपण आज गेटवे ऑफ इंडिया म्हणतो. गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी पंचम जॉर्जचं जहाज आलं. जहाज थांबलं. त्या ठिकाणी पोलीस अधिकारी होते आणि एका कोपऱ्यामध्ये एक पागोटं बांधलेला, अंगावर बंदी असलेला, धोतर नेसलेला आणि हातात कागद असलेला एक ग्रस्त उभा होता. जसं पंचम जॉर्ज त्यांच्या उंचीचं उतरलं आणि पुढे आला इंडिया गेटला. पोलिसांनी बाकीच्या लोकांना बाजूला केलं. पंचम जॉर्जची नजर तर फेटा बांधलेल्या आणि हातात कागद घेऊन उभं राहिलेल्या त्या शेतकऱ्याच्याकडे गेले. त्यांनी सांगितलं पोलिसांना की त्यांना हलवू नका. त्याच्या हातात कागद आहे, त्याला काय म्हणायचं हे मी जाणू इच्छितो. ते कागदाचं निवेदन घेतलं आणि पंचम जॉर्जला त्याचं भाषांतर करून सांगितलं. ते निवेदन काय सांगत होतं?
त्यावर्षी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये लोकांना काम द्यायचं म्हणून इंग्रज सरकारने खरीप हंगामाचं काम काढलेलं होतं. त्या मागणीमध्ये पहिली मागणी ही होती की शेतकरी संकटात आहे, दुष्काळात आहे, त्याला खरीप हंगामाची शिक्षा देऊ नका. त्याऐवजी या दुष्काळाला तोंड कसं देता येईल यासाठी काही कार्यक्रम घ्या आणि तो घ्यायचा असेल तर थेंब न थेंब पाणी हे साठवून ठेवा आणि शेतीला पाण्याची व्यवस्था करा. दुसरी मागणी त्या शेतकऱ्याच्याकडे होती की शेतीला उत्पादन वाढवायचं असेल तर उत्तम बियाणं पाहिजे. तेच बियाणं वापरून उत्पादकता कमी होते आणि यासाठी संकरित क्रॉसब्रीड असा बियाणाचा वाण हा परदेशातून मागून इतर शेतकऱ्यांना द्या की जेणेकरून त्यांचा दर देखील उत्पन्न हे वाढेल. आणि तिसरी मागणी होती. त्या तिसऱ्या मागणीमध्ये लिहिलं की नुसतं शेती एकच शेती करून चालणार नाही, त्याला जोडधंद्याची गरज आहे आणि जोडधंदा द्यायचा असेल तर पशुपालन याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण आमच्या देशामध्ये तीच गाय आणि तोच बैल यापासून दर्जेदार अशा प्रकारचं पशुधन तयार होत नाही आणि त्यासाठी पंचमजावनी विलायतेतनं वळू पाठवावेत आणि नवीन संकरित जात तयार करावी ज्याला आज आपण क्रॉसब्रीड म्हणतो. त्यामुळे दुधाची उत्पादकता वाढली. ही सगळी मागणी एक प्रकारची विज्ञानावर आधारित अशी मागणी होती. ही मागणी केली कोणी? तो शेतकरी कोण होता? त्याचं नाव महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुल्यांची ती मागणी होती. आज ज्यावेळेला आम्ही लोकांनी धान्याचा साठा मर्यादित हे पाहिलं तर काही निकाल घेतले. एक, उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीमालाला चांगली किंमत द्यायची. दोन, उत्तम प्रकारचं बियाणं द्यायचं, खत औषधाची व्यवस्था करायची आणि यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करायचं. मला एका गोष्टीचा अभिमान आहे की पहिल्या दिवशी मंत्री म्हणून मी धान्य आयात करायची नाईलाजाने फाईलवर सही केली. पण ज्या दिवशी 10 वर्षांनी हे काम मी सोडलं त्यावेळेला देशाचं चित्र बदललं आहे. आज जगामध्ये 2 नंबरचं गव्हाचं उत्पादन हिंदुस्थानात होतं आणि या देशाची तर गरज भागतं. पण जगाच्या 18 देशांना आज आपण धान्य खातो. भारताची व्यवस्था ज्या वेळेला आम्ही लोकांनी आयात करायची फाईल क्लिअर केली त्यावेळेला तांदूळ हा आयात करत होता. पण ज्या वेळेला आम्ही लोकांनी हे काम सोडलं त्यावेळेला जगामध्ये तांदळाचं उत्पादन करणारा क्रमांक 1चा देश हा भारत झाला. आणि तीच गोष्ट फळबागाच्या संबंधी, भाजीपाल्यांच्या संबंधी, दुधाच्या उत्पादनाच्या संबंधी आज या देशात होत झाली. हे चित्र बदललं. हे चित्र कशामुळे बदललं? आधुनिकता, नवीन तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठामध्ये केलेलं संशोधन आणि ते तुमच्या शेतावरील तुम्ही पोचवलं, कष्ट केले, त्यामुळे हे उत्पादन वाढलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत ही ज्याची भूमिका घेतली त्यामुळं आज देशाच्या शेतीचं अर्थकारण हे पूर्णपणानं बदललेलं आहे. आणि ते 100% श्रेय 2 वर्गाला येतं.
एक या विद्यापीठातून काम करणाऱ्या संशोधकांना की ज्यांनी नवीन जाती काढल्या आणि दुसऱ्या बाजूनं त्या शेतामध्ये राबणाऱ्या घाम घालणाऱ्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला की ज्यांनी हे उत्पादन वाढवलं आणि त्यामुळे त्या रस्त्यांनी जायचे. आज या ठिकाणी दुधाच्या धंद्यामध्ये क्रांती करतायत. चांगली गोष्ट. 40-50 हजार लिटर आज दूध या ठिकाणी कलेक्ट होत आहे. जनावरांचं प्रदर्शन आहे. माझी सूचना एकच आहे की जनावरांचं प्रदर्शन करा, चांगल्या जाती शोधा, पण नंतर चांगल्या जाती ठेवल्या ज्याच्यातून उत्पादकता वाढेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी अतिशय उत्तम केली की या वाशिष्ठीच्या मार्फत जे दूध तुम्ही कलेक्ट करता त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आज तुम्ही करायला लागलेले आहेत आणि त्याला मार्केट आहे. प्रक्रिया करणारे उद्योग हे शेतीवरच्या मालात केले पाहिजे. ज्यांचं फाटी या ठिकाणी इस्लामपूरला राजाराम बापू सहकारी डेअरी त्यांचे पदार्थ आज मुंबईच्या बाजारात मिळतात, पुण्याला मिळतात, कोकणामध्ये मिळतात आणि त्यामुळे शेतकऱ्याला दुधाची अधिक किंमत देता येते. मी स्वतः याच्यात लक्ष घातलं होतं माझ्या मतदारसंघामध्ये आणि आजूबाजूच्या 2-3 जिल्ह्यातलं दूध गोळा करायला सुरुवात केली. आज युतीला आम्ही लोक त्या ठिकाणी 8 लाख लिटर दूध कलेक्ट करतो आणि त्याचा प्रक्रिया करायचा निकाल घेतला. याच्या आधी हे दूध आम्ही पुण्याला पाठवत होतं, मुंबईला पाठवत होतो, वरळीला, पण आम्ही हे बंद केलं आणि त्या दुधावर प्रक्रिया सुरू केली. दुधाची पावडर केली. त्या पावडरपासून परत चॉकलेट आणि अनेक गोष्टी या तयार करायला लागल्या. एक इतकी मोठी कंपनी, तिचं नाव फेररो रोशे, त्या कंपनीचं तंत्र, तिचं ज्ञान, तिच्या त्यांच्या काही फॅन हे आम्ही आणले आणि त्याच्यापासून आम्ही काही पदार्थ करायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही दुधाचं पावडर केली, पण जेव्हा पावडर करून चालणार नाही त्याच्यापासूनचे प्रॉडक्ट हे केले पाहिजेत आणि त्यासाठी इटलीची फेररो रोशे नावाची कंपनी आज आम्ही त्या ठिकाणी आणली आणि त्या दुधावर प्रक्रिया करतो आणि त्यातून तयार होणारे चॉकलेट हे दुबईला जातात, हे सिंगापूरला जातात, हे आजूबाजूच्या देशात जातात. मी मुंबईच्या विमानतळावर अनेक वेळेला बघतो की तिकडून येताना परदेशातनं हे चॉकलेटचे बॉक्सेस लोकांच्या हातात असतात, पण त्यांना माहिती नाही की हे चॉकलेट शेवटी महाराष्ट्रात तयार झाली, इथून निर्यात झाली आणि त्यामुळे ती इथं यायला लागली. आणि नेमकं हेच सूत्र प्रशांत यादवांनी सुफरीमध्ये केलं. आज वाशिष्ठीचे जे पदार्थ आहेत ते प्रत्येक पदार्थ हा बघितल्याच्या नंतर माझी खात्री आहे की पशुसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये आणि दुधाच्या क्षेत्रामध्ये जे काही तुम्ही करतात ही एक प्रकारची क्रांती आहे. हे प्रदर्शन तुमचं दुसऱ्या वर्षाचं आहे. तुम्ही सुरुवात केली. माझा आग्रह आहे की दरवर्षी भरला. आम्ही हे कार्यक्रम घेत असतो. कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल, पुण्याला दरवर्षी भीमतरी नावाचं एक प्रदर्शन आम्ही भरवतो आणि देशातल्या जवळपास 20 ते 22 राज्यातनं बचत गट, त्याच्यातल्या भगिनी, त्यांचे प्रॉडक्ट आणि शेतकरी हे त्या ठिकाणी आपले प्रॉडक्ट आणतात. एक उत्तम मार्केट मिळतं आणि दिवसेंदिवस या सगळ्या क्षेत्राचा विस्तार व्हायला लागलेला आहे. आणि याचबरोबर आम्ही कृषक नावाचं एक प्रदर्शन हे भरतो
ते प्रदर्शन थोडं वेगळं आहे. या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलं. त्याच्यामध्ये नवीन नवीन पदार्थ, नवीन नवीन बियाणं याची माहिती या ठिकाणी आहे आणि ती नक्की शेतकऱ्यांना उपयुक्त होईल. मी प्रशासनाला एवढा सल्ला देईन, शक्य असेल तर 1-2 वर्षांनी प्रदर्शन भरवाल तुम्ही, त्यावर फार मोठी जागा घ्या आणि ती मोठी जागा भरत असताना हे स्टॉल जसे आहेत त्या स्टॉलच्या शेजारी समजा एखादी नवीन जात ही तयार झाली तर प्रत्यक्ष ती जात पेरून त्याचं एकंदर पीक कसं येतं हे शेतकऱ्याला बघू द्या. शेतकऱ्याला तुम्ही स्टॉलवर समाज बघतात त्याची मदत होते, पण त्याहीपेक्षा प्रत्यक्ष उभं पीक हे त्याला पाहता आलं तर तो त्याचा स्वीकार अधिक करतो. आज जगात बदल होत आहेत. शेतीच्या क्षेत्रात क्रांती झाली. यंदाचं वर्ष जगामध्ये एक वेगळं वर्ष म्हणून आज साजरे करते आणि त्याला म्हणतात आर्टिफिशियल, माहिती आहे आपल्याला. मराठीमध्ये सांगायचं झालं तर बौद्धिक संपदा. बौद्धिक संपदा हे एक नवीन तंत्र आहे आणि या तंत्राचा विचार आज जगात व्हायला लागलेला आहे. 2 दिवसापूर्वीची वर्तमानपत्र तुम्ही काढून वाचा. प्रधानमंत्र्यापासून अनेकांचे लेख आहेत ते बौद्धिक संपदाच्या संबंधात. ही बौद्धिक संपदा काय करू शकते, किती परिवर्तन करू शकते या संबंधीचे लेख महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सगळ्या वर्तमानपत्रात 2 दिवसापूर्वी आली. ही संपदा सहनशीलतेचं तंत्र बदलते. महाराष्ट्रामध्ये या देशाचं 2 नंबरची साखर तयार होते. साखर कशापासून होते? ऊसापासून होते. ऊस वळल्याच्या नंतर तुम्ही ऊस पाहिला, त्या ऊसाला साधारणतः 16 ते 18 कांजी असतात. बौद्धिक संपदेचं तंत्र तुम्ही ऊस जर तयार केला तर ज्या ठिकाणी आज 18 ते 20 कांजी ही ऊसाला असतात ती तुम्हाला 40पर्यंत नेता येते. याचा अर्थ तो ऊस आज ज्या उंचीचा आहे त्याच्या दुप्पट उंचीचा होऊ शकतो. त्याच्यात सुक्रोज% साखर ही वाढलेली दिसते आणि त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया केली तर तुम्हाला साखरेचं उत्पन्न हे अधिक होऊ शकतं. आता हे तंत्र आज जगामध्ये आलेलं आहे. हे तंत्र महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. मध्यंतरी आम्ही लोकांनी पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा इथले 100 शेतकरी एकत्र केले आणि बौद्धिक संपदेचं तंत्र त्यांना शिकवलं आणि त्यासंबंधीचं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून त्यांनी जी काही पिकाची उभारणी केली त्याचं प्रदर्शन उद्याच्या 15 आणि 16 तारखेपासून बारामतीला तुम्हाला बघता येईल. हा एक प्रचंड बदल आज शेतीच्या क्षेत्रात येत आहे आणि त्यामुळे आज वाशिष्ठीने केलेलं काम हे नक्की उपयोगी आहे. पण याच्याही पुढे जायचं असेल तर हे नवीन तंत्र प्रत्यक्ष जमिनीमध्ये बियाणं टाकून पीक तयार करून ते तुम्ही शेतकऱ्याला दाखवा. माझी खात्री आहे तो शेतकरी अधिक जोमानं त्या ठिकाणी काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप बदल होत आहेत. त्या बदलाची नोंद आज या ठिकाणी घेतली याचा मला आनंद. प्रशांत यादवनी हे काम सुरू केलं. हे दुसऱ्या दिवसांनी त्यांचं माझी खात्री आहे तुम्हा लोकांची साथ त्यांना मिळाली
कोकण कृषी विद्यापीठाची साथ त्यांना मिळाली तर अनेक गोष्टी करता येतील. फळबागाचा उल्लेख करता येईल, अन्नधान्याच्या संबंधीचा करता येईल, डाळींच्या उल्लेख करता येईल, मत्स्य व्यवसायाच्या संबंधी करता येईल, दुधाच्या संबंधी करता येईल, अनेक गोष्टी करता येतील. आणि माझी खात्री आहे की कोकणामध्ये या सगळ्या गोष्टीच्यासाठी प्रचंड संधी आहे. त्या संधीचं सोनं हे करायचा निकाल घेऊन आपण पावलं टाकली तर कोकणाचा चेहरा बदलतोय, तो आणखीन बदलेल. तो एक संपन्न भाग म्हणून या भागाचं नावलौकिक होईल याची पूर्ण खात्री मला आहे. आणि त्या दृष्टीनं हे वाशिष्ठीचं प्रदर्शन आणि कृषी महोत्सव माझ्या मते एक प्रकारची नवी दिशादर्शक कार्यक्रम आहे. प्रशांत आणि त्यांच्या सहकार्यांनी याचा पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आता थांबवायचं नाही, जे आणखी बदल करता येतील ते इथं आणायचे, लोकांच्यापर्यंत पोचवायचे आणि लोकांचं जीवन बदलायचे हा निर्धार करून तुम्ही कामाला लागा. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आदरणीय पवार साहेबांनी. त्यांच्या तेजस्वी वाणीतून आपण अनुभवाचे ओजस्वी विचार या ठिकाणी आपण पाहिले. कृषी क्षेत्रात क्रांती घडत असताना बदलाचे असणारे निश्चित अनेक अनुभव त्यांनी सांगितले. भविष्याच्या कृषी क्षेत्रात